नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हातकणंगले नगरपंचायतीच्या वतीने पर्यावरण संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन आणि पंचतत्वांची ओळख याविषयी जनजागृती अभियानास सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाची सुरुवात पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात आली असून नागरिकांना स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यात आले. या जनजागृती कार्यक्रमास हातकणंगले शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाने तसेच हातकणंगले नगरपंचायतीचे आरोग्य सभापती मा परीक्षित इंगवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी नागरिकांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून स्वच्छतेची सवय अंगीकारण्याचे आवाहन केले. अभियानाच्या माध्यमातून घनकचऱ्याचे योग्य वर्गीकरण, ओला व सुका कचरा वेगळा ठेवणे, पुनर्वापर, पुनर्निर्मिती तसेच पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचे मानवी जीवनातील महत्त्व याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. पथनाट्याच्या माध्यमातून कलाकारांनी प्रभावी संदेश देत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी नगरसेवक सचिन बोराडे, नगरसेवक अमर वरुटे, सामाजिक कार्यकर्ते समीर शेख, योगेश पाटील, मंगेश नरुटे, सागर नलवडे यांच्यासह नगरपंचायतीच्या अभियंता तथा नोडल अधिकारी भाग्यश्री सोनावणे, शहर समन्वयक प्रियदर्शिनी पाटील, स्वच्छता निरीक्षक शरद गायकवाड, नगरपंचायतीचे कर्मचारी तसेच पथनाट्य सादरीकरण करणारे कलाकार उपस्थित होते. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असून स्वच्छ, सुंदर व हरित हातकणंगले घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. हातकणंगले नगरपंचायततर्फे माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जनजागरण उपक्रम करण्याचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज सुरुवात आपली पथनाट्य या उपक्रमापासून होते. तर सुरुवात आपली झालेली आहे. तर याचा मूळ उद्देश आहे लोकांना घनकचरा व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन कसे करावे याचा थोडाफार अंदाज यावा आणि त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण व्हावी आणि घरगुती कचरा कसा हाताळावा आणि कचऱ्याचं वर्गीकरण कसे करावे याच्याबद्दल आपल्याला एक नाट्य स्वरूपात पथनाट्य सादर होणार आहे. तर आपण त्याचा आस्वाद घ्यावा असं मी विनंती करतो. धन्यवाद. करून कुठे टाकायचा सगळा कचरा वेगवेगळा करून टाकायचा असतोय. त्यामध्ये प्रकार असतात.